श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या आणि प्रत्येक आलेल्या स्वामी भक्तांचे आणि स्वामींच्या अनुभवांचे, श्री स्वामी समर्थांचे आलेले अनुभव प्रत्येक भक्तांच्या तोंडून आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. आणि हेच स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच आपला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जेव्हा तुम्ही भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या जवळ येईल आणि तुम्हाला प्रत्येक स्वामी भक्तांचे अनुभव ऐकायला भेटतील. त्याचबरोबर जे जे अनुभव तुम्हाला स्वामींचे आवडतील त्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. चला, आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव मुंबई येथील एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. त्यांच्या आयुष्यात स्वामींनी केलेले चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ना. मी मुंबईवरून बोलते. हा, अनुभव सांगायचा आहे. हो, अनुभव सांगायचा आहे मला समर्थांचा. बरं बरं, नाव सांगायचंय का ताई तुम्हाला? नाव नाही सांगत. बरं, जिल्हा तालुका. हा, मुंबईवरून चालेल. हं. मी तशी नगरची आहे पण राहायला इकडे मुंबईला आहे. हा हा. स्वामी सेवेत कशी आला ताई तुम्ही? स्वामी सेवेत म्हणजे अचानक मला काही समजलं नाही. अगदी थोडे दिवस झाले, 4-5 महिन्यापूर्वी म्हणजे माझ्या असं अचानक मनात आलं आपण बैठकीत जावं. मी एक दिवस राम समर्थांच्या बैठकीला गेले. रामदास स्वामींच्या? राम स्वामी समर्थ, श्री समर्थ रामदास स्वामींच्या. राम समर्थांची बैठक म्हणून असते इथं आमच्या गावात मुंबईमध्ये. तर तिथे गेलेली. तर तिथे मी ते लक्षपूर्वक ऐकलं. मला ते खूप आवडलं. पण माझी तशी सोय नव्हती दर रविवारी जाण्याची. आमचा मच्छीचा धंदा होता. मिस्टर कामाला मच्छीमध्ये येतं. ते थोडीफार आणतात तर ते मी रविवारचं मला ते काम असतं ना, त्याच्यामुळे मला काही जायला वेळ नाही भेटला. गुरुवारचं म्हणलं काय नसती वगैरे काय नसती तर मला जायचंय पण कुठं जाऊ. तर मी समर्थांच्या बैठकीत न जाता. हॅलो ताई. ताई रडू नका ताई. श्री स्वामींच्या मठामध्ये गेले. अरे वा, म्हणजे स्वामींनीच तुम्हाला बोलवलं होतं ताई? म्हणे त्यांनी काही नसताना तिथं मठात गेले तर मला एक तिथं माणूस भेटला. तर त्याने मला खडी साखर दिली आणि सांगितलं तुम्हाला ऑनलाईन सेवा करायची असेल तर करू शकता तुम्ही. पण माझं अकाउंट वगैरे नसल्यामुळं मला नाही जमलं ते. आणि 2 वेळा मला ते परत म्हणलं घरी आल्यानंतर, हा माणूस कोण होता, तो माझ्याकडे पाहून हसला कसा. अरे वा. मी कधी कोणाच्या तोंडाकडे कधी पाहतच नाही पहिल्यापासून. पण तो माणूस अचानक माझ्या पुढे येतो आणि हसतो का. आणि त्याचं रूप म्हणजे तो माणूस आहे ना वयस्कर होता. अरे वा, म्हणजे स्वामी ताई तुम्हाला धावून आले. पण त्याच्यावरचं ते तोंडावरचं तेज अगदी लहान मुलासारखं होतं. अरे वा. एवढी तेजी त्या माणसाच्या चेहऱ्यावर होती. आणि तो माणूस मला बोलतोय ताई तुम्हाला ऑनलाईन सेवा पाहिजे का. म्हणजे त्यांनी वैयक्तिक मला संध्याकाळी कळलं का जाणून घेतलं. तुम्हाला वेळ नव्हता ना. ते गुरुवारी येऊ शकत नाही दर गुरुवारी. आणि त्याच्यानंतर परत मी थोडे दिवस असं म्हणाला बाबा चला आपल्याला त्यांच्याशिवाय दुसरं कोण नाही असं वाटायला लागलं.
परत जायला लागले. मला परत पण एक गुरुवारी तीच व्यक्ती दिसली आणि ती माझ्याकडे पाहून परत पण हसली. अरे वा. पण मला समजलं नाही का बाबा ती व्यक्ती हसते, ती कोण आहे, काय आपण बोलावं. म्हणजे तुम्हाला फक्त पहिल्या वेळेस हसली. भेटले तरी पण तुमच्या लक्षात आलं नाही? नाही, दुसऱ्यांदा मला भेटली. मी फक्त हसली आणि आरतीचा टायमिंग झालेला. मी आरतीला न थांबता कामामुळं दर्शन घेतलं आणि पटकन तिथून निघून आले. आणि आल्यानंतर मला पश्चाताप झाला. तर मी थांबायला पाहिजे होतं आरतीला. हो ना, आता आरतीचं टायमिंग झालं होतं म्हटल्यानंतर थांबायला पाहिजे होतं ताई. आणि त्याच्यानंतर मी आत्ता 4-5 महिन्यापासून जेव्हा जायला लागले त्यावेळेस माझ्या मुलीचं कानातलं हरवलं होतं. खूप रडत होती. ती सासू खूप कडक आहे. मारतील, हाणतील या भीतीने ती लय रडत होती. तिला मी एकच बोलली, तू काही घाबरू नको, सकाळी उठून जा, तुला भेटणार आहे. मला समर्थांनी सांगितलंय म्हणलं. मी समर्थांना विचारलं पूजा करता करता संध्याकाळचा असं तिचा फोन आला 5-6च्या दरम्यान शेतातून. मग माझं कानातलं हरवलं, मला आता मारतील घरी असं. म्हणलं जा घरी, नाही कोण मारणार. आणि मी पूजा करीत होते तेव्हा तिचा फोन आला. पूजा करता करता अचानक एक फुल पडलं. म्हणलं स्वामींनी मला सांगितले भेटणार आहे, तू सकाळी जा भेटेल. अरे वा. योगा असा आला, ती सासू गावी गेली होती कुठंतरी तिच्या माहेराला. ती आलीच नाही त्या दिवशी संध्याकाळी. ती आली नाही आणि मिस्टरांना तिने काय सांगितलंच नाही. सकाळी परत बोलले का मिस्टर बोलते तिला का चल मका कापायला जायचंय. नंतर मग तिला मी बोलले तू सांगून टाक खरं काय ते. मी सांगितलं, ते काही न बोलता तिच्या बरोबर शेतात गेले. पहिलं पाऊल शेतामध्ये टाकल्या तिलाच ते कानातलं दिसावं. आणि अगदीच होतं एकदम, म्हणजे 1.5 ग्रॅम मध्ये 2 फुलं आहेत. म्हणलं किती छोटं आहे ते. आणि केसाच्या त्याला खाली 2 साखळ्या, त्या साखळ्या फिरकी सुद्धा सापडली. अरे वा. म्हणजे ते फिरकी बाजूला निघून पडलं होतं ना? फिरकी बाजूला, फिरकी आदल्या दिवशी सापडली, पण साखळी आणि फुल सापडलं नव्हतं. आणि ती रडत होती, जेवली नाही काय नाही त्या दिवशी संध्याकाळी. रात्रभर झोप नाही. मी तिला रात्रीचं 2 मेसेज केला, तू झोप बिंदास. उद्या गेले ना तुला भेटणार आहे, मला स्वामींनी सांगितले. ती म्हणायची काय माहिती आता तू कसं काय असं एवढं कसं काय सांगू शकतेस. म्हणलं नाही, मला सांगितलंय तू जा. आणि ती सकाळ सकाळ असा अनुभव आला मला, सकाळ सकाळ ती शेतात गेली आणि मी ते टेन्शन मध्ये आपली आंघोळ करून देवपूजा करीतच होते घरात. तरी तेवढ्यात तिचा लगेच फोन आला, मम्मी माझं कानातलं सापडलं. म्हणलं बरं झालं, तुला सांगितलं ना स्वामींचे शब्द खोटे होणार नाहीत. मला तो एक अनुभव असा आला नाही का रात्री, आश्चर्य वाटायसारखं आलं. त्याच्यानंतर आत्ता गावी गेले, एवढं कोर्ट कचेऱ्या केसेस खोटे आरोप सासूने केलेले माझ्यावर. मला असं घराबाहेर काढलेलं ना. मी माझ्या पायावर उभी राहिले, ते कोणाला बघवत नाही म्हणून खोटे आरोप वगैरे केले. त्याच्यातून पण मी फक्त आणि फक्त सगळं काही पार ते काय अटक वॉरंट का काय म्हणतात ना ते काढलेलं. त्याच्यातून सुद्धा मी सर्वांना म्हणायचे तू शांत राहा बाळा. पोरग्याला पण सांगायचे बाळा तू शांत राहा, चिडचिड करू नको, काय होणार नाही. आहेत स्वामी. आणि खरोखरच कोणाच्या ना कोणाच्या रूपात तिथं स्वामी कसे उतरले माहित नाही मला. पण ते सगळं माझ्या नवऱ्याला अटक वॉरंट काढलेलं, मुलाला काढलेलं, मला काढलेलं. अरे बापरे. ते सगळं म्हणजे असं हे झालं पूर्णपणे. तिथे सगळं म्हणजे एवढी केस हे झालेली तरी सुद्धा कोणाला वाटायचं उचलून नेते, कोणाला काय. सगळे रडत होते माहेरचे. पण त्याच्यातून सुद्धा स्वामींनी मला तारलं. अरे वा, किती छान ताई. आणि तुमच्या घरची लोक तुमच्यावरच का अशी वाईटावर आली? काय कारण नसताना सुद्धा असं, म्हणजे आता कितीही झालं तर तिचा मुलगाच आहे ना. तर तुम्ही जरी सून असला तरी मुलाला पण. बापरे, अशी पण काही लोक असतात बघा ना ताई. 20 वर्षापासून ते सर्व खात होते ना शेती वगैरे. ते आता माझ्या मुली मोठ्या झाल्या, लग्न करायचे होते. मग लग्न करायचं तर मोठ्या मुलीचं मी लॉकडाऊन मध्ये मामाच्या दारात केलं. आता हे बारकीचं पण लग्न करायचं तर कसं करणार, कुठं करणार, कोणाच्या दारात जाणार. का तुमची किती घरदार नव्हतं म्हणून मी घर बांधलं. ते घर बांधलं म्हणजे याच्याकडे आहे पैसा, पण मी कर्ज काढून कसं केलं मला माहिती. मी 12 वर्ष पापड लागले. बापरे, रडू नका ताई. स्वामी आहेत बरोबर ताई, घाबरायचं कारण नाही आणि रडायचं तर अजिबातच नाही ताई.
एवढी स्वामी सारखे अक्कलकोटचा राजा जर आपल्या बरोबर असेल तर काय घाबरायची गरज आहे सांगा बरं. म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केलं. एकच इच्छा होती, जे वडिलांनी केलं ते मुलांनी नाही करावं पुढं, त्याच्या वाट्याला नाही हो. हा हा बरोबर. आणि त्यांनी केलं ते माझ्या मुलींच्या वाट्याला नाही हो. पण आता बारक्या मुलीला खूप त्रास आहे. तिला पण सांगा ना ताई स्वामी सेवा करायला मग. गुरुवार ती लहानपणापासून गुरुवार करते, पण तिच्या घरात आहे ना काय आणू देत नाहीत. असं स्वामींची मूर्ती नाही, फोटो नाही. नसू द्या ताई, मूर्ती फोटो काही नसला तरी चालेल, तिच्याजवळ मोबाईल असेल ना. मोबाईल पण नाही वापरू देतो. बरं नसू द्या, मोबाईल पण नसू द्या, तिला ना स्वामींचा फोटो म्हणजे स्वामी तिला डोळे झाकायचे आणि तिला म्हणायचं स्वामींचं स्मरण कर. तुझ्या डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती येऊ दे आणि श्री स्वामी समर्थ डोळे झाकायचे, स्वामींचं मनापासून दर्शन घ्यायचं. ही मानस पूजा असते ताई. मनातून आत्म्यातून केलेली पूजा ही सर्वश्रेष्ठ पूजा असते. त्याच्यामुळे तिला सांगायचं की डोळे बंद कर, स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आण किंवा फोटो आण आणि श्री स्वामी समर्थ म्हण. आणि स्वामींना सांगायचं की जे घरामध्ये प्रॉब्लेम आहे ना तर तो तेवढा दूर करा म्हणून स्वामींचं स्मरण सारखं करायचं ताई. सारखं तिच्या लक्षात डोळे बंद कर म्हणायचं आणि स्वामींना स्मरण कर. समोर स्वामी डोळ्यासमोर दिसावेत आणि मग नामस्मरण कर. बघा आपोआप फरक पडेल तिला सुद्धा ताई. तिच्यासाठी मी वैयक्तिक काय असं उपासना वगैरे केली, काय व्रत वगैरे केलं तर चालेल का? हो हो चालतं ना. तुम्ही पण केलं तर चालेल, पण तिला नामस्मरण करायला लावा ताई. नाही काही जमली ना सेवा तरी तोंडातली तोंडात नामस्मरण करायचं ताई. एक दिवस सकाळी उठल्या उठल्या तिने तारक मंत्र मोबाईलवर लावला होता. सासूने तो बंद केला. नाही लावून देत घरामध्ये काहीच असं. समर्थांचं मंत्र नाही, तारक मंत्र नाही, काय नाही. नसू द्या ताई, त्यांचं ज्याचा त्याचा स्वभाव आपण बदलू शकत नाही. पण ना तिला नामस्मरण तेवढं करायला हवं. आता तोंडातली तोंडात नामस्मरण केलेलं थोडीच कोणाला समजणार आहे तेव्हा. तसं मग तिला तसं सांगते की प्रत्येक कामाला जिथं निघाली तिथं फक्त तू सांगत जा स्वामी तुम्ही माझ्यासोबत चाला. हो आणि सारखं तिला सांगायचं काम करताना, स्वयंपाक करताना, कपडे भांडी करताना, झाडलोट करत असताना, कोणतंही काम असू द्या, काही काम करत असताना फक्त श्री स्वामी समर्थ म्हणतच तिला काम करायला सांगा. स्वयंपाक करताना जर तिनं स्वामी समर्थ म्हणत केली ना तर आपोआप तिच्या हातचा जे स्वयंपाक खाणारी लोक आहेत ना त्या सर्वांचा स्वभाव आपोआप बदलत जाईल ताई. त्यामुळे तिच्यासाठी मी काय करू शकते इथून असं? तुम्ही कोणतीही सेवा करा ना, संकल्प करा की माझ्या मुलीच्या घरातील काही तुमचा असेल प्रॉब्लेम तो सांगायचा स्वामींना आणि त्याच्यासाठी मी एवढी सेवा करते. मग नामस्मरण करा, तारक मंत्र करा किंवा गुरु स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करा, काही करा जे तुम्हाला योग्य वाटेल ते. काही लोक 1-1 लाखाचा जप करतात, मग तसं तुम्ही करा. पहिल्यांदा मी घरात गेले त्यावेळेस खाली एक 20 रुपयाचा फोटो घेऊन आले. हा. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा गेले माझी आपोआप इच्छा झाली. हा. एक सारामृताचं पुस्तक आणायचं. हा मग त्याचा संकल्प करा आणि काय सारामृत आणलं. ते मी 7 दिवसाचं ते पारायण केलं एकदा. त्याच्यानंतर ते पुस्तक गावाला म्हणलं मला तिथं वाचायचंय माझ्या नव्या घरामध्ये. घरी वाचायचंय ह्या दृष्टीने नेलं पण ते असे भांडणं वगैरे झाले. त्याच्यामुळे मला काय वाचायला जमलं नाही. ती पोरगीच्या पिशवीत कसं गेलं माहित नाही मला. अरे वा, म्हणजे ती स्वामींनीच तसं केलं ताई. स्वामी चरित्र ते तिच्या बॅगेत गेलं. त्याच्यानंतर परत मी मठात गेले दुसऱ्यांदा नित्य सेवेचं पुस्तक आणलं. ते पुस्तक मला वाचायला पण नाही भेटलं, मी उघडून पण नाही बघितलं. फक्त म्हणजे असं ज्या दिवशी आणलं त्या दिवशीच उघडलं. ते नेलं गावाला म्हणलं चला एक दिवस तरी आपलं घरात वाचन होईल. 2 ओळी का होईना पण मी वाचन घरात बसून माझ्या त्या आशेने नेलं. ते पुस्तक माझ्या मुलाच्या बॅगेत गेलं. मी दिलं त्याला. मी स्वतः हाताने काढून दिलं. म्हणलं बाळा तू रोज नाही तुला वेळ भेटला तर गुरुवारी 2 ओळी तरी वाचीत जा. आणि आता अचानक मागच्या गुरुवारी गेले तर मला तिथं 11 गुरुवारच्या व्रताचं पुस्तकाचं ते मांडणी लावून ठेवतात ना पुस्तकांची त्याच्यामध्ये दिसलं. तर मी ते हातात घेतलं तसंच म्हणून नाही मला घ्यायचंय. मी केवढ्याला आहे काय हे विचार न करता डायरेक्ट ते घेऊन आले. अरे वा. आणि आज माझ्या मनामध्ये ते मला व्रत करायचंय 11 गुरुवारचं. पण हे तुम्हाला विचारायचं होतं तिच्यासाठी केलं तर चालेल? हो नक्कीच चालतं ताई.
थँक्यू ताई. हा चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहे. शेअर करायचा आहे का ताई? हं? शेअर करायचा आहे का अनुभव? केलाच तरी चालेल. हा केला तरी चालेल. चालेल चालेल चालतंय, मी शेअर करते तुमचा अनुभव ताई. हा चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.